नमस्कार मित्रांनो, जी के मास्टर मराठीवर तुमचं स्वागत आहे. आज भूगोल इंडिया प्लस महाराष्ट्र डीप प्रश्न घेतलेले आहेत 50. प्रश्न क्रमांक 1. गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे मित्रांनो. जायकवाडी धरण जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर आहे. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण हा भीमा नदीवर आहे मित्रांनो. उजनी धरण हे भीमा नदीवर आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या भागात होतो? महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या भागात पडतो? महाराष्ट्रातील सर्वात पाऊस हा पडणारा कोकण किनारपट्टीवर आहे. कोकणमध्ये पडतो सर्वाधिक पाऊस मित्रांनो. पावसाच्या सावलीचा प्रदेश महाराष्ट्रात कुठे आढळतो? पावसाच्या सावलीचा प्रदेश महाराष्ट्रात कुठे आढळतो? तर ते सह्याद्री पूर्वेला आढळतो मित्रांनो. सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे कोणते नाव आहे? सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव हे पश्चिम घाट आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. महाराष्ट्रातील कापूस पट्टा कोणत्या प्रदेशात आहे? महाराष्ट्रातील कापूस पट्टा हा कोणत्या प्रदेशात आहे? तर तो विदर्भ पट्ट्यात आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना धरण हा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे मित्रांनो. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते मित्रांनो बुलढाणा या जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे मित्रांनो. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान हा चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. तापी नदी कोणत्या समुद्रात मिळते? तापी नदी हे हिंदी महासागर, अरबी महासागर, अरबी समुद्र, लाल समुद्र, बंगालचा उपसागर. मित्रांनो याचं योग्य उत्तर तुम्ही सांगा. तुम्हाला 5 सेकंद देतो. तापी नदी कोणत्या समुद्रात मिळते? तापी नदी कोणत्या समुद्रात मिळते? तापी नदी हे अरबी समुद्रात मिळते. महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती? महाराष्ट्राची हिवाळी राजधानी हे नागपूर आहे आणि ह्यालाच स्मार्ट सिटी संत्री म्हणून ओळखले जाते. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्यालाच म्हणतात अहिल्यानगर. महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती? महाराष्ट्राची हिवाळी राजधानी नागपूर आहे. मित्रांनो डबल आला प्रश्न डबल पडलेला आहे. भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण हे कोणते? तर ते मॉसिन राम. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. मॉसिन राम. डेक्कन ट्रॅप कोणत्या प्रकारच्या खडकापासून बनलेला आहे? डेक्कन ट्रॅप हा कोणत्या प्रकाराच्या बनलेला आहे? तर ते आग्नेय प्रकारापासून बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. काळी माती कोणत्या पिकासाठी सर्वाधिक उपयुक्त आहे? काळी माती हे कोणत्या पिकासाठी सर्वाधिक उपयुक्त आहे? तर ते कापसासाठी उपयुक्त आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी हे गोदावरी नदी आहे. दक्षिण वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रातली. आणि सर्वाधिक भारतातली लांब नदी म्हणल्यावरती गंगा आहे मित्रांनो. गंगा सर्वाधिक लांब नदी भारतातली. भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. महाराष्ट्राला लागून नसलेले राज्य कोणते? महाराष्ट्राला लागून नसलेले राज्य आहे गुजरात, कर्नाटक, केरळ, तेलंगणा. ह्यापैकी केरळ आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे? सांबर सरोवर हे राजस्थान राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे तर वलूर पाण्याचे आहे. भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर कोणते? तर ते चिल्का. भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ते भाकरा नांगल प्रकल्प हा तर कोणत्या नदीवर आहे? तर तो सतलज नदीवर आहे. थार वाळवंट भारतातील कोणत्या राज्यात प्रामुख्याने आहे? थार वाळवंट भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर तो राजस्थान राज्यात आहे. आणि थार वाळवंटामध्ये सर्वाधिक पाऊस कमी असतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे.
कोकण किनारपट्टी कोणत्या दोन ठिकाणादरम्यान पसरलेली आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या दोन ठिकाणादरम्यान पसरलेली आहे? तर ते कच्चन कन्याकुमारी. कच्चन कन्याकुमारी. नाही मित्रांनो, सॉरी, हे उत्तर नाही. दमण ते गोवा. दमण ते गोवा ह्या दोन किनारपट्टीवर पसरलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. अरबी समुद्र भारताच्या कोणत्या बाजूला आहे? अरबी समुद्र भारताच्या कोणत्या बाजूला आहे? तर तो पश्चिम बाजूला आहे भारताच्या. कर्कवृत्त भारतातील कोणत्या राज्यातून जात नाही? कर्कवृत्त भारतातील कोणत्या राज्यातून जात नाही? तर तो ओडिसा ह्या राज्यातून जात नाही कर्कवृत्त. सुंदरबन डेल्टा कोणत्या नदीशी संबंधित आहे? सुंदरबन डेल्टा कोणत्या नदीशी संबंधित आहे? तर ते गंगा ब्रह्मपुत्र ह्या सुंदरबन डेल्टा नदीशी संबंधित आहे. गंगा ब्रह्मपुत्र. महाराष्ट्रातील साखरपट्टा कोणत्या भागात आहे? महाराष्ट्रातील साखरपट्टा कोणत्या भागात आहे? तर तो पश्चिम महाराष्ट्र. जास्त साखरपट्टा जास्त उत्पादन होणारे हे पश्चिम महाराष्ट्र आहे साखरेसाठी. जोग धबधबा कोणत्या राज्यात आहे? जोग धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर तो कर्नाटक राज्यात आहे. जोग धबधबा. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? हिराकुंड धरण हे महानदी नदीवर आहे. महानदी. हिराकुंड धरण महानदी नदीवर आहे. नर्मदा नदीचा उगम कुठे आहे? नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटक आहे. अमरकंटकमध्ये. नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटकमध्ये. तापी नदीचा उगम कुठे आहे? तापी नदीचा उगम हा मुलताईमध्ये झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर हे मुंबई आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे मित्रांनो. सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर ते उत्तर भागात आहे. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते पुणे जिल्ह्यात आहे. भीमाशंकर अभयारण्य. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे? तर ते सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 ठिकाणी पसरलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान. महाराष्ट्रातील मराठवाडा प्रदेशात किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील मराठवाडा प्रदेशात किती जिल्हे आहेत? तर ते 8 जिल्हे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. पेच राष्ट्रीय उद्यान कोणत्या 2 राज्यामध्ये पसरलेले आहे? पेच राष्ट्रीय उद्यान तर ते कोणत्या 2 राज्यामध्ये पसरलेले आहे? तर ते आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये पेच राष्ट्रीय उद्यान आहे. आणि मित्रांनो, पेच राष्ट्रीय उद्यान हे ते नागपूर स्मार्ट सिटी संत्री सिटी म्हणून ओळखले जाते. तिथं पण पेच राष्ट्रीय उद्यान आहे वाघाचं. पेच नागपूरमध्ये पण आहे मित्रांनो. नागपूर. जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी पक्षी अभयारण्य हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ते गुजरात. गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ते गीर गुजरातमध्ये आहे. दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर तो गोव्यामध्ये आहे. कोकण रेल्वे कोणत्या 2 प्रमुखांना शहरांना जोडते? कोकण रेल्वे हे कोणत्या 2 प्रमुख शहरांना जोडते? तर ते आहे मुंबई आणि मंगळूर या 2 शहरांना जोडते. इंदिरा पॉईंट भारताच्या कोणत्या भागात आहे? इंदिरा पॉईंट हा भारताच्या दक्षिण भागात आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. लोणावळा खंडाळा घाट कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? लोणावळा खंडाळा घाट कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? तर तो पुणे कोल्हापूर, मुंबई नाशिक, पुणे नाशिक, मुंबई पुणे. तर ते पुणे आणि मुंबई ह्या दरम्यान आहे. लोणावळा खंडाळा घाट कोणत्या दरम्यान आहे? तर तो मुंबई नाशिक. सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे मित्रांनो. भंडारा धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारा धरण कोणत्या नदीवर आहे?
तर तो प्रवरा नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागात किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोकण विभागात किती जिल्हे आहेत? तर ते 7 जिल्हे आहेत मित्रांनो. आणि आपल्या महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? तर ते 6 आहेत मित्रांनो. किती तालुके आहेत? तर 358 तालुके आहेत मित्रांनो. हे आपले 50 प्रश्न झालेले आहेत. 50 पैकी तुमचे किती बरोबर आले ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि मित्रांना पण शेअर करा तुमच्या. धन्यवाद मित्रांनो.